Good morning student. In this period we will see addition of money. So in example on page number 96, example 4 is add rupees 55.35 paise and rupees 65.85 paise. किंवा असंही रीड करू शकतो आपण 55 रुपीज 35 पैसे 65 रुपीज 85 पैसे. पॉईंट नंतर जे नंबर दिलेले आहेत ते पैसेमध्ये आहेत आणि जे पॉईंटच्या आधी जे आहेत नंबर त्यांना काय म्हणतो आपण रुपीज. रुपीज 55.35 रुपीज 60.5 85. पहिल्यांदा जे आफ्टर डेसिमल पॉईंटचे नंबर आहेत डेसिमल पॉईंट जे नंतरचे नंबर आहेत तिथून आपण काय करणार आहोत ॲडिशन करणार आहोत. वी नो दॅट 5 + 5 10 0 हिअर 1 कॅरी. आता इथं 8 + 4 8 9 10 11 12 12 साठी 2 इथं 1 कॅरी होणार कॅरी 1. 5 + 5 आता इथं आपण 12 नाही राईट करायचं जरी कॅरी होत असेल तर तो पुढच्या नंबरला. 5 + 5 10 10 + 1 दिस इज कॅरी 1 11 11 साठी 1 इथं राईट करणार आहोत 1 कॅरी. 5 + 6 11 11 + कॅरी 1 12 आणि हे रुपीजचं सिम्बॉल रुपीज 121.20. आन्सर इज रुपीज 121.20. Now answer is rupees 121.20. Next question is add the following. Add the following. Addition करणार आहोत आपण. इथं काय दिलेलं आहे रुपीज 69.50 म्हणजे 69 रुपीज 50 पैसे रुपीज 72.12 म्हणजेच 72 रुपीज 12 पैसे. इथून स्टार्ट करणार ॲडिशन. 0 + 2 2 5 + 1 6. आता 6 आलेला आहे 2 डिजिट नंबर आला असता तर आपण कॅरी द्यावा लागला असता पण 2 डिजिट नंबर आलाय का नाही. सो 5 + 1 1 डिजिट नंबर आहे. सो राईट हिअर 6. पॉईंटच्या बरोबर खाली आपण इथं पॉईंट राईट करणार आहोत. 9 + 2 11 11 साठी 1 इथं आणि 11 मधला जो 1 आहे तो इथं राईट करतो आपण आणि हा जो 1 आहे त्याचा पुढचा तो आपण कॅरी देतो पुढच्या नंबरला. आता 6 + 7 13 13 + 1 14. So our answer is 141.62. 141.62. Answer is rupees 141.62. That is 141 rupees and 62 paise. In example B. 7 + 6 13 13 साठी 3 आपण इथे राईट करणार आहोत 1 कॅरी 2 2 + 2 4 4 + 1 5 53. 6 + 0 6 5 + 1 also 6. So our answer is 66 rupees 53 पैसे. जे डेसिमल पॉईंट हा जो आहे त्याला आपण काय म्हणतो डेसिमल पॉईंट. डेसिमल पॉईंट नंतर जे डिजिट आहेत जे अंक आहेत त्यांना आपण काय म्हणतो पैसे आणि जे डेसिमल पॉईंटच्या बिफोर म्हणजे आधी जे नंबर आहेत रुपीजमध्ये असणार आहेत 66 रुपीज 53 पैसे. मनीमध्ये पैसे हे स्मॉल युनिट आहे आणि रुपीज हे ग्रेटर युनिट आहे. रुपीज 66.53. या पद्धतीने आपण जे
रिमेनिंग एक्झाम्पल आहेत ते ॲज इट इज सिमिलर टू दिस एक्झाम्पल आपण सॉल्व करू शकतो. नाव ऑन पेज नंबर 97 पेज नंबरवरती आता हे काय दिलेलं आहे तर हे जे व्हर्टिकल अरेंजमेंटमध्ये आहेत आणि हे हॉरिझॉन्टल अरेंजमेंटमध्ये आहेत, आडवी मांडणी आहे, ते आपण परत व्हर्टिकल करून त्यांचे व्हर्टिकल अरेंजमेंट करून त्यांचे ॲडिशन करून आपण आन्सर राईट करू शकतो. सो फॉर दिस ₹25.25 प्लस ₹26.37 आन्सर त्यांचं राईट करायचं आहे. दॅट इज ₹25.25 प्लस ₹26.37 डेसिमल पॉईंट नंतर तिथून आपण काय करणार आहोत ॲडिशन, जे डिजिट आहेत तिथून 5 + 7 वी नो दॅट 12, 1 कॅरी, 2 + 3 5, 5 + 1 6. डेसिमल पॉईंटच्या बरोबर खाली आपण काय करणार आहोत डेसिमल पॉईंट 5 + 6 11, 1 आणि जो 1 आहे तो कॅरी, 2 + 2 4, 4 + 1 5, ₹51.62 ₹51.62 हे काय असणार आहे आपलं आन्सर 51.62. आणि या पद्धतीनेच ऑल एक्झाम्पल आपण सॉल्व करू शकतो. आता नेक्स्ट पॉईंट इज सबस्ट्रॅक्शन ऑफ मनी. ॲडिशन ऑफ मनी पाहिला. आता नेक्स्ट पॉईंट इज सबस्ट्रॅक्शन ऑफ मनी. सबस्ट्रॅक्ट ₹27 फ्रॉम ₹57. आता 27 आणि 57 म्हणजे बिगर नंबर कोणता आहे, व्हॅल्यू ऑफ मनी कोणाची जास्त आहे 57ची, त्यामधून हा स्मॉलर नंबर दॅट इज स्मॉलर व्हॅल्यू मायनस करायची 57 - 27. 57 मधून आपण काय करणार आहोत -27 ₹57 - ₹27. We know that 7 - 7 0, 5 - 2 3, so we get ₹30. Second example, 115 paise from 246 paise. So 246 paise minus 115 paise. युनिट पैसे आहे तर रुपीज नाही. पैसे आपण त्या डिजिट नंतर राईट करतो आणि रुपीज बिफोर डिजिट. 6 - 5 1, 4 - 1 3, 2 - 1 1 आणि हे युनिट पैसे. सो आवर आन्सर इज 131 पैसे. आता सबस्ट्रॅक्ट ₹115.35 फ्रॉम ₹246.75. आता यांची अरेंजमेंट आहे ते व्हर्टिकल अरेंजमेंट करावी. इथं काय करावी लागेल आणि देन सबस्ट्रॅक्शन. So right here ₹115.35 कोणामधून सबस्ट्रॅक्ट करायचं आहे ₹246.75 मधून सबस्ट्रॅक्ट करणार आहोत आपण 115.35. आता इथं 5 - 5 0, 7 - 3 4, 6 - 5 डेसिमल पॉईंटच्या खाली डेसिमल पॉईंट आपण राईट करणार आहोत. 4 - 1 3, 2 - 1 1. आवर आन्सर इज 131 ₹131.40. आन्सर इज ₹131.40.
नाव ऑन पेज नंबर 98 सबस्ट्रॅक्ट द फॉलोइंग. हा क्वेश्चन आहे. सबस्ट्रॅक्ट करायचे आहेत ₹46.25 फ्रॉम. काय सबस्ट्रॅक्ट करायचे आहे? ₹13.17 फ्रॉम ₹46.25. आता बघा 5 - 7. आता इथं 5 मधून 7 सबस्ट्रॅक्ट होऊ शकते का? नाही. त्यामुळे आपण 1 काय घेतला? बोरो. 5 बिकम्स 15. आता 1 ट्रान्सफर केल्यामुळे इकडे बोरो घेतल्यामुळे इकडे काय राहिला? 1. 15 - 7 8. 1 - 1 0. डेसिमल पॉईंटच्या खाली बरोबर इथं आपण डेसिमल पॉईंट राईट केलाय. 6 - 3 3. 4 - 1 3. So answer is ₹33.8. 33 rupees 8 paise. Similar to this example, remaining example we can solve remaining examples. Next question is put these amounts of money in increasing ascending order. Increasing order आपल्याला माहिती आहे, स्मॉलर नंबर टू ग्रेटर नंबर. आता हे 32 पैसे, 52 पैसे, 41 पैसे, 23 पैसे सगळ्यात लेस म्हणजे सगळ्यात कमी व्हॅल्यू कोणाची आहे? दॅट इज 23. सो राईट फर्स्ट 23 पैसे, देन 32 पैसे, then 41 paise and last 52 paise. सेम हे एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत अमाउंट ऑफ मनी इन इनक्रीजिंग ऑर्डरनी. तर शॉपिंग टाइम, लास्ट पॉइंट इन दिस चॅप्टर इज शॉपिंग टाइम. इथं काय दिलंय? ट्राउझर, शर्ट, टी शर्ट, जॅकेट, आणि त्याच्यावरती डिपेंड काय केलेत क्वेश्चन विचारलेले आहेत. आता हाऊ मच डीड यू स्पेंड बाईंग दीज क्लॉथ्स. टोटल ह्यांची ॲडिशन जर घेतली, हाऊ मच डीड यू स्पेंड बाईंग दीज क्लॉथ्स. काय काय दिले आहेत बघा? जीन्स, टी शर्ट, जॅकेट, स्कर्ट. आणि हाऊ मच क्वेश्चन काय विचारलेलं आहे? हाऊ मच डीड यू स्पेंड बाईंग दीज क्लॉथ. फर्स्ट क्वेश्चन इज 2 pairs ऑफ जीन्स अँड अ जॅकेट. 1 जीन्स तर ₹200 50 एवढी त्याची कॉस्ट आहे, म्हणजे त्याची किंमत आहे. तर तशा 2 जीन्स म्हणजेच काय? 2 times ₹250 और ₹250 किंवा तुम्ही 2 न मल्टिप्लाय पण करू शकता. ॲडिशन जर घेतली देन वी गेट 5 + 5 10. 1 carry. 2 + 2 4. ₹401. 401 रुपीजला काय मिळालं आपल्याला? 2 pairs ऑफ जीन्स. 2 जीन्स अँड जॅकेट. जॅकेटची प्राइस आहे ₹400. त्याच्यामध्ये आपण ह्या येणाऱ्या आन्सरमध्ये जर आपण 400 ॲड केली, 400 and 0 पैसे, दॅट इज 0010
801 rupees 801. One jacket and one jeans 400 plus 200 600 आणि हे 50 600 rupees 50 पैसे. One skirt and one t-shirt 150.25 200. ॲडिशन करावी लागेल इथं आपल्याला. वन स्कर्ट अँड वन टी शर्ट. वन स्कर्टची प्राइस आहे 200 सो रुपीज 200 अँड वन स्कर्टची वन टी शर्टची रुपीज 150.25 रुपीज 150.25. इथं पॉईंट नाही आहेत त्यामुळे आपण पॉईंट नंतर 00 नंबर देऊयात. ॲडिशन करावी लागेल आपल्याला. 0 + 5 5 0 + 2 2 पॉईंट 0 0 + 5 5 2 + 1 3 रुपीज 350.25 म्हणजेच 350 रुपीज 25 पैसे. या पद्धतीने क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत. 4th and 5th क्वेश्चन. Here our 7 number chapter money is complete. In next period we will start our chapter number 8 multiplication.